गुड मॉर्निंग. हॅलो अँड गुड मॉर्निंग माय यूट्यूब फॅमिली. तर आजपासून आपण सुरुवात करत आहोत डेली ब्लॉगिंगला. म्हणजे मी काय खाल्लं, काय पिल्लं, कशी झोपले, किती वाजता उठले, सर्व गोष्टीला. माझा चेहरा बघू शकता तुम्ही. मला रात्रभर झोप लागलेली नाही. रात्रभर म्हणजे डोक्यामध्ये नुसती बडबड, नुसती बडबड. आज 8 दिवस झाले जिमला पैसे भरून देखील मी ट्रायल घ्यायला गेलेली नाही. रोज 7:30चा अलाराम लावून मी रोज 12 वाजेपर्यंत गाणी ताणून झोपते. माझा फेस झोपेतनं उठल्यावर तुम्ही बघू शकता. आता मी फेस वॉश करून नुकतेच आलेले आहे. मी ते क्लिप व्हिडिओ काढली आणि ते क्लिपच म्हणजे व्हिडिओ काढायचंच विसरले. मला वाटलं बटन चालू होतं पण ते बटन चाललं होतं. पण हे बघा, माझ्या फेसवर तुम्हाला पटकन ॲक्ने नाही दिसणार, पटकन काय म्हणता स्पॉट नाही दिसणार. जशी स्किन आहे तशीच दिसेल. कारण ना मी पिंपल आल्यावर कधी त्याला नख लावलेलं नाही आहे. कधी मी त्याला अशी छेडाछेड केली नाही, अशी छेडाछेड केलेली नाही. तर मुळामध्ये ती करायची नाही आहे छेडाछेड. आणि मी हे कंटिन्यू मधलं मी हे सेटोफिलचंच क्लिन्झर वापरते. तर हे माझ्या स्किनसाठी तर परफेक्ट आहे. मी यातला तो मोठा डब्बा आहे तो मला खूप अफोर्डेबल वाटतो. जर रेटमुळे कोणी घेत नसेल ना तर काय करा, एकदाच याच्यातलं मोठे छोटे यूज करून बघा. पहिले सुटेबल असलं तर यातलं मोठे यूज करून बघा. हे खूप चांगलं प्रोडक्ट आहे. मी आज 4 वर्षापासून हे प्रोडक्ट यूज करते. आणि खरं तर ना डेली ब्लॉगिंग करायचं म्हणजे त्याचे एकमेव आणि एकमेव काय म्हणता गोष्ट आहे की मी एकटी राहू शकत नाही. आणि आज मागची 7 वर्ष झाली मी माझ्या नवऱ्यासोबतच कंटिन्यू राहते. आणि आता तो ॲडमिट आहे हॉस्पिटलला. आज त्याचा डिस्चार्ज होणार आहे. पण मला बिलकुलच म्हणजे एकटीला झोप येत नाही आहे, एकटीला बोलायला कोण नाही. आणि मी मुळात खूप बडबडी आहे. तर त्याच अनुषंगाने त्याच गोष्टीमुळे मी डेली ब्लॉगिंगला सुरुवात केली. ती कोणी नसलं जिंदगीमध्ये तर माझा कॅमेरा माझ्यासोबत राहील. हॅलो. आमची ताई येत नाही कारण आमचं टायमिंग आणि तिचं टायमिंग मॅचच होतं. आणि घर एवढं घाण झालेलं आहे, मला वेळच भेटत नाही आवरायला. पण तुम्हालाही माहिती, मन आणि तन जर शांत नसेल तर काहीच गोष्टी होऊ शकत नाही. 8 दिवस झाले मला जिम लावून. 8 दिवस कम्प्लिटली. ठीक आहे. एकदाही गेले नाही. रोज 10, 11, 12 मस्त झोपायचं उठायचं, झोपायचं उठायचं. मस्त माझ्यासाठी चहा बनवण्याचा प्रयत्न करते. जर दूध असेल तर चहा पिऊ, नये तर आपण कॉफी पिऊन डाएटचं नाव देऊ. पहिले ठेवलंय दूध, तापवल्यावरच कळेल ते नासका आहे की ते चांगलं आहे. जर ते चांगलं असलं तर आपलं नशीब चांगलं आहे, ते नासका असलं तर आपलं नशीबही नासका आहे. कारण ते नसतं दिसलं तर बरं झालं असतं. तर दिसून मला चहा प्यायला भेटणार नाही, ह्या वेदनेत तर मी जगूच शकत नाही. आणि बाय द वे हा जो टी शर्ट आहे हाही माझ्या हस्बंडचा आहे. आणि हा टी शर्ट मला इतका आवडतो, याचा कलर, याचं लुक, सगळ्या गोष्टी. पण माझा नवरा असल्यावर तो मला घालत नाही ना हा टी शर्ट. त्याला फिटही बसत नाही. पण जे मला आवडतं ते त्याला पाहिजे असतं. का तर त्याचं म्हणणं असतं ही माझी गोष्ट आहे, तू माझी गोष्ट मला देत नाही, तू माझी गोष्ट मला देत नाही. पण आता तो नाहीये तर त्याचं टी शर्ट पण माझं, त्याचा बरमोडा पण माझा, त्याची बनेन पण माझी, त्याची अंडरवेअर पण माझी, त्याचा रुमाल पण माझा, त्याचे हेडफोन पण माझे. त्याचं सगळं काही आता फक्त माझं आहे. आणतील जो पण तो घरी येत नाही आणि माझ्या मुंडीवर बसत नाही. मला नावं ठेवू नका. माझी मनस्थिती ठीक नाही येत नाही तर फोनमध्ये घुसून तुम्हाला बघ. अद्रक, मला वाटतं अद्रक माझ्या घरात नाहीये. आता जे आहे, आता माचीस माझ्या घरात हा आहे, माचीस आहे माझ्या घरात. मला वाटलं सापडत नाही तर मग नाहीच मी आळशीला येऊ, मी शोधत नाही. आंघोळ करायची मला, मी तर गरम पाणी बिलकुल आंघोळ करत नाही. मला आवडतं थंड पाणी. पण आता कंटाळा नाही यार आंघोळीचा. आंघोळ करू की बिना आंघोळीची मस्त तोंड बिन पुसून केस विस विचरून जाऊ तेच समजत नाही. काय करू. असं तुम्हालाही वाटतं का कधी कधी की आंघोळ स्किप करावी? एक दिवस मस्त आपले आपले काम करून घरी येऊन मस्त परत डुकला. मला एवढी सुखाची झोप येईल ना आता. पण नाही, आज खूप काम आहे. आज गणपती मंदिरात जायचंय. आज घर आवरायचे. घराची तर काय बोंबाबोंब लागली. आता आपण चहा गाळून घेऊया. चहा खळाखळा उकळलाय. मस्त असा कडक चहा बनून रेडी आहे. मी म्हटलं ना तुम्हाला, मला चहा खूप घाणेरडा येतोय. बघा चहाचा कलर पाहूनच तुम्ही सांगू शकता याचा टेस्ट कसा असेल. आता परत त्याच्यात दूध टाकायचं. हे दिवसभर खेळावं लागेल मला जर चहा बनवायला मी बसली तर. आता मस्त फुरूप फुरूप करून पिऊया.
जे एक्सप्रेशनच सांगते चहा कसं झालेलं आहे, पण आता स्वतःची कितीकच तारीफ करू है ना. चहा एकदम अप्रतिम झालाय, अप्रतिम, नंबर 1. माझे केस बघू शकता तुम्ही कसे खालून गोल 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 होत आहे. असे हे केस करली आहे की वेवी आहे हे तर मला समजत नाही, पण बरेच पार्लरवाले सलूनवाले म्हणताय की हे केस जे आहे हे केस ड्राय केस आहे, म्हणून तू केरेटिन कर, ट्रीटमेंट, बोटॉक्स फोटॉक्स काय का म्हटलं, बोटॉक्स नाही, शेफाली जरीवाला जसं पाहिलं काटा लगा गल, त्यानंतर बोटॉक्सची भीती माझ्या मनात बसलेली आहे. कारण मला मी गंजी चुडेल दिसली तरी चालेल, पण मला आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे. ही जी ग्रोथ आलेली आहे मला, ही नुसती विश केअरच्या हेअर सिरमने आलेली. मी माझी त्याच्यावर रिव्ह्यू टाकलेला आहे इंस्टाग्राम चॅनलवर, ट्रेंडी इसेन्स म्हणून माझा आयडी आहे, तुम्ही त्यावर जाऊन बघू शकता. ही पूर्ण ग्रोथ माझी त्याच्याने आलेली आहे. ही सुद्धा, कारण इथं पूर्ण हा माझा बाल्ड पोर्शन होता, हा पूर्ण ग्रोथ मी कंटिन्यू ते यूज करते, आज 3 महिने झाले. छान प्रोडक्ट आहे, म्हणजे जेन्युइन प्रोडक्ट आहे बघा. मी काही स्पॉन्सर्ड ॲड वगैरे करत नाही किंवा मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही, पण मी यूज केल्यामुळेच मी त्या गोष्टी सांगते.